हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. तर चला आज आपण समृद्धी किचन मध्ये एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी अशी दह्याची चटणी आणि भात बनवणार आहे. ती तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला मिस करू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला तर हे पहा, मी दही घेतलेला आहे. दही जे आहे मी घरीच बनवलेला आहे. एकदम ताजे आणि एकदम फ्रेश ही दही आहे. म्हणजे एकदम म्हशीच्या दुधापासून ही तयार केलेलं दही आहे घरच्या घरी. तर दही बघा कसं एकदम ढिपीच्या ढिपी असं दही निघत आहे. एकदम छान दही तयार झालेला आहे. तर आज आपण याच दह्याची चटणी बनवणार आहे. ते पण भाताबरोबर खायसारखी अशी चटणी आपण आज टेस्टी चटणी बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर हे पहा, मी एका बाउलमध्ये दही घेतलेला आहे काढून. तर मी ह्या दहीची आज चटणी बनवणार आहे. तर हे आपण हे जे साहित्य आणि आपण याची फोडणीची तयारी करणार आहोत. तर चला आता मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे फोडणीसाठी. तर त्यामध्ये आता मी सुरुवातीला तेल घेणार आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तर एक छोटा चमचा मी मोहरी, एक छोटा चमचा आता जिरे घेतलेले आहेत. जिरे घेतल्यानंतर लाल ही मिरची घ्यायची आहेत 5 ते 6 तुकडे आणि एकदम ताजा कढीपत्ता. आणि आता आपण लसूण घेतलेला आहे. लसूण घेतल्यानंतर लगेच कोथिंबीर घ्यायची आहे आणि चिमूटभर आपण हिंग घेणार आहोत, जेणेकरून ही चटणी जी आहे ते एकदम टेस्टी होईल. हे जे सगळे साहित्य आहे ते एकदम छानसं भाजलेलं आहे. तर चला आता आपण ह्या दह्यामध्ये घेणार आहोत आणि ह्या दहीला आपण एक छानसा तडका देणार आहोत. तर हे पहा, तडका दिलेला आहे. एकदम मस्त अशी ही चटणी दिसत आहे. तर ही तडक्यामध्ये आपण पूर्ण दही जे आहे ते मिक्स करून घेणार आहे. चला आता कोथिंबीर घेतलेली आहे. जितकी कोथिंबीर असेल तितकी ही छान होईल. आणि आता आपण थोडंसं मीठ घेणार आहोत. मीठ ह्याच्यासाठी घेणार आहे की चव जी आहे ती छान वाढली पाहिजे, कारण मिठाचा वापर जास्त नाही केला तरी चालतो या चटणीला. तर हे पहा, चटणी जी आहे ते एकदम छान तयार झालेली आहे. तर आपण अजून थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत. आणि आता ही चटणी जी आहे ते खाण्यासाठी तयार आहे. थोडंसं त्याच्यावर आपण सजावटीसाठी म्हणून कढीपत्ता घेतलेला आहे. तर थोडीशी चेक करून बघणार आहे की मी कशी झालेली आहे. एकदम टेस्टी झालेली आहे. तर चला आता एक ताट घेतलेला आहे. त्यामध्ये मी भात घेणार आहे एकदम गरम. तर चला आता भात घेतल्यानंतर आता आपण जी दहीची चटणी बनवलेली आहे ते त्यामध्ये घेणार आहोत. तर हे पहा, एकदम दिसायला तर एकदम टेस्टी दिसत आहे आणि खाण्यासाठी पण एकदम टेस्टीच झालेला असणार आहे. तर हे पहा, आपण आता दही आणि भात जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे दही भात कसा झालेला आहे ते. तर चला एक घास घेणार आहे. मिक्स केलेला आहे दही भात. तर चला एकदम टेस्टी झालेला आहे. तर तुम्हाला ही दह्याची चटणी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा आणि जर आवडली तर सबस्क्राईब करा.